केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला डावलल्याचा आरोप होत असतानाच मोदी सरकारनं पुणेकरांना मोठं गिफ्ट दिलंय। केंद्रीय मंत्रिमंडळानं नाशिक फाटा ते खेड यासाठी 30 किलोमीटर लांबीच्या 8 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे। या कॉरिडॉरसाठी केंद्र सरकारकडून तब्बल 7,827 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। या कॉरिडॉरमुळे पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण यासारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भातली माहिती दिली। नाशिक फाटा ते पुण्यातील खेड हा सगळा परिसर आता एलिव्हेटेड पद्धतीनं जोडला जाईल। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी खरोखर एक आनंदाची बातमी आहे की आजच केंद्रीय कॅबिनेटनं नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे आणि मागच्याच आठवड्यात माननीय गडकरी साहेबांची भेट घेऊन या संदर्भामध्ये मी आग्रही मागणी केली होती। कारण भारतमाला फेज 2 मधला निधी संपल्यानंतर वेगळ्या कॅबिनेटची मंजुरी या प्रकल्पासाठी आवश्यक होती आणि मी आदरणीय गडकरी साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विशेषतः पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं या प्रकल्पाला मंजुरी मिळवली।